जिथं यमुना नाही, जिथं गोवर्धन नाही आणि जिथं वृंदावन नाही, तिथं माझ्या मनाला सुख लाभत नाही. माझ्यासाठी जर यांना घेत असशील तर मी मात्र अवतार घ्यायला तयार आहे. यमुनेला विचारलं, बाई कस काय येते का अवताराला? माझ्या बरोबर यावंच लागते. राधा म्हणते म्हणून. यमुना म्हणजे येईल ना, काय हरकत नाही, पण या का अटेल राहायचंय आपल्याला? गरज लागलो आपलं काम फक्त दोनच गोष्टी भागात आहे, एक तर आटीवर नाही तर नोटी. काहीला कळलं, काहीला संध्याकाळ आलो कळलं. आपल्याला गरज लागली, आपलं काम फक्त दोनच गोष्टी असं आहे. ते म्हणले 8 तरी सांग काय आहे. यमुनेनं 8 सांगितली. पहा यमुना 8 सांगते. यमुना म्हणजे बघ देवा, तू जन्माला आल्यानंतर या विश्वामध्ये तुझे मायबाप सोडले तर या राधेच्या अगोदर देखील दर्शन सगळ्यात विश्वात मला पहिलं द्यावं लागलं. देत असेल वचन तर बोल. भगवंतानं वचन दिलं, जन्माला आल्याबरोबर मायबाप सोडून पहिलं दर्शन विश्वात तुलाच भेटेल, तुलाच भेटेल, तुलाच भेटेल. मग जन्माला येत असताना आकाशात चंद्र सुद्धा नाही ना म्हणायचं. येते लक्षात, चंद्र सुद्धा आकाशामध्ये नाही आहे. काळोखी रात्र आहे नाही का. धोधो धोधो पाऊस पडतोय, सगळे झोपलेले आहेत. आईबाप सोडून त्यांनी पहिलं दर्शन पूर चढला आचार त्याने लाविला अंगुष्ठ. पहिलं दर्शन राधेच्या अगोदर दिलं का नाही देवाला? त्याच्या चरित्राला सुरुवात त्याच्या जन्माच्या अगोदर आहे. जन्माला यायचे वेळेच्या अगोदर चरित्र. मायबापाच्या लग्नामध्ये शेवटी मायबापाच्या लग्नामध्ये आकाशाच्या वाणीनं जाहीर करून टाकलं, देवकीच्या गर्भात येईल भगवान, रक्षेल ब्राह्मण. आणि गाई म्हशीचं रक्षण करण्यासाठी, गोब्राह्मणाचं रक्षण करण्यासाठी तो भगवान जन्माला येणार आहे. भगवान जन्माला येणार आहे. आणि कंसाला सांगितलं, तू जिच्या वरातीत नाचतोय तिच्या पोटी तो 8वा येणार आहे, तो तुझा काळ ठरणार आहे. जो नाचत होता तो मारायला धावला, शस्त्र घेऊन या मारायला धावला, हातो धरीला बसू देणे. मग तो जन्माला येण्याच्या अगोदर आकाशवाणी त्याचा प्रचार करते. काय? जो जन्माला येण्याच्या अगोदर आकाशवाणी त्याच्या प्रचाराला लागते. आपण जन्माला येतो मरू नाही जातो तर आकाशवाणी आपलं नाव येत नाही. याला म्हणतात चरित्र, याला म्हणतात चरित्र, याला म्हणतात चरित्र. मग कोणत्या चरित्राचं उच्चारण करायचंय तर भगवंतानं गोकुळात केलेल्या चरित्राचं उच्चारण करायचंय मायबाप. तसे त्याचा कालखंड जन्म चरित्राचा 3 कालखंडामध्ये आहे. 11.5 वर्षे माझा भगवान गोकुळामध्ये राहिला. किती? 11.5 वर्षे माझा भगवान गोकुळामध्ये राहिला. पुढे त्या ठिकाणी महाराज 13.5 वर्ष, 13.5 वर्षे माझा भगवान मथुरेमध्ये राहिला आणि 100 वर्ष माझा भगवान द्वारकेमध्ये राहिला. असं 125 वर्षाचं त्याचं आयुष्य. किती? 125 वर्ष. द्वारकेतल्या चरित्राचं वर्णन करत असताना गर्ग महाराज अभंगातच दिले, महाराजांनीच दिले. महाराज द्वारकेमध्ये त्याचं जे राज्य होतं त्या राज्याचं वर्णन अभंगामध्ये आलंय. नाही कोणे चिंता, नाही कोण्या दिशी, करी द्वारकेचे राज्य देव. देव राज्य द्वारकेत करत होता ना, तर त्याच्या द्वारकेत असणारी जी मंडळी होती ना, तो समाज होता ना, लक्षात ठेवा.